न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। दिल्लीतील जंतर मंतर आंदोलनाला यश, डहाणूत शाळकरी विद्यार्थ्यांची विजय रॅली। दिल्ली येथील जंतर मंतर येथे कोक्रोच जनता पार्टीच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनाला यश मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर डहाणू शहरात शाळकरी विद्यार्थ्यांनी उत्साहात विजय रॅली काढली। या रॅलीत मोठ्या संख्येने विद्यार्थी, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते। विद्यार्थ्यांनी हातात फलक, बॅनर आणि झेंडे घेऊन शहरातील प्रमुख मार्गांवरून रॅली काढली। यावेळी आंदोलनाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला, तसेच संबंधित मागण्या मान्य झाल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले। रॅली दरम्यान घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण पद्धतीने जल्लोष साजरा केला। रॅलीच्या समारोपावेळी आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाच्या यशामागील प्रयत्नांची माहिती देत विद्यार्थ्यांचे आणि नागरिकांचे आभार मानले। समाजहिताच्या प्रश्नांसाठी एकजुटीने लढा देण्याची गरज असल्याचे यावेळी वक्त्यांनी नमूद केले। डहाणूतील ही विजय रॅली शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। स्थानिक नागरिकांनीही रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। आय न्यूज 28 मराठीसाठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेरा यांचा रिपोर्ट। डहाणूतील काही शाळेतील विद्यार्थी या डहाणू सागरनाका या ठिकाणी एकत्र आले। 2 जूनपासून दिल्लीमध्ये नीट पेपर फुटी आणि महाराष्ट्रातील PAT पेपर फुटीबद्दल जे CJP या जनता पार्टीने जे आंदोलन सुरू केलं, देशातील तरुण आणि देशातला विद्यार्थी या ठिकाणी एकत्र आला। तीव्र आंदोलन त्यांनी केलं की या देशातील जे विद्यार्थी जे अभ्यास करतायत त्यांच्यावर फार मोठा अन्याय होतोय आणि म्हणून दिल्लीमधलं जे आंदोलन यशस्वी झालं, त्या यशस्वी आंदोलनाची विजय रॅली म्हणून आज आम्ही या ठिकाणी डहाणूमध्ये घेतलेली आहे। जरी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जरी राजीनामा दिला असेल तरी सुद्धा त्या आंदोलनामध्ये लढणारे जे विद्यार्थी होते, संघर्ष करणारे जे विद्यार्थी होते, ते देशातील तरुण आणि विद्यार्थ्यांसाठी लढलेले आहेत। त्या ठराविक विद्यार्थ्यांवर जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे तात्काळ त्यांनी मागे घेतले पाहिजेत। का त्यांनी आंदोलन केलं, का संघर्ष केला, तर त्यांना सुद्धा की भविष्यामध्ये आम्हाला सुद्धा एक नागरिक म्हणून मी घडलो पाहिजे, चांगला अभ्यास केल्यानंतर चांगल्या मार्क्सने पास झालो पाहिजे आणि एक मला चांगली या देशामध्ये देशाची सेवा करण्याकरिता मला नोकरी मिळाली पाहिजे, अशा प्रकारची विचारधारा घेऊन हे आंदोलन करणारे विद्यार्थी ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले त्यांचं जे फ्युचर आहे ते धोक्यामध्ये आहे आणि म्हणून त्यांच्यावरचे झालेले गुन्हे हे तत्काळ तिथून दिल्लीमध्ये मागे घेतले पाहिजेत। दिल्लीमध्ये जे पोलिसांनी जे अमानुष लाठीचार्ज हा विद्यार्थ्यांना तरुणांवर केला त्याचा निषेध ते निंदनीय आहे आणि निषेध केला तेवढा कमीच आहे। आणि मुंबईमध्ये सुद्धा जवळजवळ 1500 गुन्हे दाखल केलेले आहेत। मुंबई पोलिसांचा पण आम्ही निषेध या ठिकाणी करतो आणि डहाणूमधले हे सर्व विद्यार्थी आज देशाचा तिरंगा घेऊन रस्त्यावर ही विजय रॅली यांनी काढलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये जर हे विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घेतले नाही दिल्ली पोलिसांनी किंवा केंद्र सरकारने, तर या डहाणू आणि पालघर जिल्ह्यातला प्रत्येक कॉलेजमधला, प्रत्येक शाळेमधला, आश्रमशाळेमधला आणि जिल्हा परिषदचा विद्यार्थी सुद्धा रस्त्यावर उतरेल आणि हे गुन्हे मागे घ्यायला लावेल। याकरिता आजची ही रॅली या ठिकाणी आम्ही काढलेली आहे। आम्ही म्हणजे विद्यार्थ्यांनी काढलेलं आहे, त्याला पाठिंबा देण्यासाठी या डहाणू विधानसभेचे आमदार म्हणून मी या ठिकाणी उपस्थित आहेत। अनेक राजकीय पक्षाचे, महाविकास आघाडीचे राजकीय पक्षाचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत या विद्यार्थ्यांच्या विजय रॅलीला पाठिंबा देण्याकरिता।